व्हेरी नाईस. खूप छान. तुम्ही अपेक्षेप्रमाणे ध्यान केलं असेल तर तुमचं मन नक्कीच शांत झालं असेल. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही एकाग्रतेने पाहावा म्हणून सुरुवातीला आपण ध्यान केलं. आता तुम्हाला सकारात्मक व्हायचंय. ते दुसरं तिसरं कुणीच करू शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या बोलण्याचं, स्वतःच्या विचारांचं तुम्ही स्वतःच निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही शिकत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं तरच तुम्ही शिकू शकता. सो बी ॲक्टिव्ह अँड बी क्रिएटिव्ह. आपलं मन फक्त माहिती मिळवून शिकू शकत नाही, तर ते माहिती तयार करून शिकत असतं. तुम्ही जे काही शिकता त्या माहितीबरोबर तुमच्या भावना जुळलेल्या असतील तर ते ज्ञान कायम लक्षात राहतं. तुम्ही कदाचित तुमच्या लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा गाडीला जीवापाड जपत असाल, पण या सगळ्या साधनांची निर्मिती करू शकणारं तुमचं मन, तुमचं शरीर आणि तुमच्या बुद्धीच्या क्षमतांना तुम्ही कधी जाणलंय का? किंवा जपलंय का? किंवा सांभाळलंय का? तुम्ही तुमच्या या अप्रतिम आणि अविश्वसनीय क्षमतांकडे कधीच लक्ष देत नाही. तुमच्या शरीरांतर्गत यंत्रणेला कदाचित तुम्ही कधीच समजूनही घेतलेलं नसेल. याकडं फक्त थोडंसं जरी लक्ष दिलं तर तुमचं जीवनच बदलून जाईल. तुमचं शरीर एकापेक्षा एक आश्चर्यकारक गुणांनी संपन्न आहे. युअर ओन बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट हॅज द कॅपॅसिटी टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आपल्या शरीरात डोळे, कान, त्वचा, नाक आणि जीभ अशी 5 ज्ञानेंद्रिये आहेत. सेन्स ऑर्गन्स. डोळ्यांनी दृश्य, कानांनी आवाज, त्वचेने स्पर्श, नाकाने आणि जिभेने वास आणि चव अशा 5 संवेदना आहेत. या संवेदनांद्वारेच आपल्याला या भौतिक जगाचं ज्ञान मिळत असतं. मग या ज्ञानातून आपण आपला अनुभव निर्माण करतो. अनुभवातून आपले विचार निर्माण करतो. तुमचे अनुभव आणि विचार यांचे निर्माते तुम्ही स्वतःच असता. याचा जरा आधी विचार करूयात. 2 साधे, सोपे पण महत्वाचे प्रयोग करून बघूया. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे सोडा. थोडा वेळ डोळे बंदच ठेवा. आणि आता मी सांगते त्या 3 गोष्टी मनात कल्पना करा. 1. एखाद्या तळ्याचा काठ. 2. तुमची शाळा. 3. पौर्णिमेचा चंद्र. आता हळुवारपणे डोळे उघडा. या 3ही कल्पनांचा अनुभव कसा होता? तुम्हाला या 3ही कल्पना डोळे मिटून सुद्धा प्रत्यक्ष दिसल्या की नाही? यातून तुम्हाला काय उमगलं? डोळे उघडे असतील तरच तुम्ही दृश्य पाहू शकता असं नाही. तुमची स्वप्न, तुमचे विचार, तुमच्या आठवणी डोळे बंद असताना ही दृश्य कुठे दिसत होती? आता लगेच दुसरा प्रयोग करूयात. फक्त एक वाक्य मनातल्या मनात 3 वेळा बोलायचं आहे. वाक्य असं आहे की मी नक्कीच जिंकणार असा मला आत्मविश्वास आहे. मी परत सांगतेय, मी नक्कीच जिंकणार असा मला आत्मविश्वास आहे. डोळे परत बंद करा आणि 3 वेळा हे वाक्य मनातल्या मनात बोला. 1, 2, 3. परत हळुवारपणे डोळे उघडा. हा अनुभव कसा वाटला? तुम्ही मनात जे वाक्य बोललात ते तुमच्या कानांनी सुद्धा तुम्हाला ऐकू आलं ना? या प्रयोगातून काय समजलं? कायमच विचार करताना, स्वगत करताना, मनातल्या मनात बोलताना तुमचाच आवाज तुमच्या कानी पडत असतो. या 2ही अनुभवांमध्ये
तुम्हाला काही आश्चर्यकारक जाणवतंय का? वाटल्यास परत प्रामाणिकपणे हे दोन्ही प्रयोग करून बघा. आपल्या या 5 संवेदनांद्वारे 5 सेन्सेसद्वारे आपण जीवन अनुभवत असतो. पण जसं चष्मा असणाऱ्या व्यक्तीला काही दिवसानंतर चष्म्याची सवय झाल्यावर डोळ्यासमोरच्या काचेची सुद्धा जाणीव राहत नाही, तसंच प्रत्येक अनुभवाचं साधन असलेल्या या संवेदनांचा आपल्याला कळत नकळत विसर पडतो. पण मग या संवेदन शक्तीचं कुतूहल वाटत नसेल तर या शक्तीमध्ये असणाऱ्या अमर्याद संभावनांकडे तुमचं नक्कीच दुर्लक्ष होतंय. आपण जन्मल्यापासून डोळ्याने ज्या असंख्य गोष्टी बघतो, त्यांची ओळख समजावून घेतो आणि त्या आठवणीत साठवूनही ठेवतो. तुम्ही शाळेत असतानाचे काही आनंदी प्रसंग आठवा. ते कित्येक वर्षांनंतर सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उमटतात. खरं आहे ना? कानाने तुम्ही असंख्य आवाज ऐकता, लक्षात ठेवता आणि कितीही कालावधीनंतर ओळखता सुद्धा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला अपरिचित फोन नंबरवरून फोन केला तरीही तुम्ही त्याचा आवाज हुबेहूब ओळखता. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला कुणी हाक मारली तरीही तुम्ही ती लगेच ओळखता. तुमची जीभ आणि नाक असंख्य पदार्थांची चव आणि असंख्य प्रकारचे वास अगदी सहज ओळखता. काही वर्षांपूर्वी खाल्लेला एखादा पदार्थ परत समोर आला तर त्याची पूर्वी टाकलेली चव तुम्ही लगेच आठवता. गुलाबाचा सुवास, हापूस आंब्याची विशिष्ट चव किंवा कारल्याचा कडूपणा आपण कधीच विसरत नाही. केरोसिन आणि पेट्रोल याच्यातला फरक तुम्ही डोळे बंद करूनही फक्त वासाने ओळखू शकता. एवढंच काय तर फक्त स्पर्शाने सुद्धा तुम्ही असंख्य गोष्टींमधला फरक ओळखू शकता. स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्ही कदाचित शरीर आणि तुमच्या सभोवतालचं जग यामध्ये फरकच करू शकला नसतात. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श तुम्हाला लगेच समजतो. डोळे बंद करून सुद्धा तुम्हाला वातावरण, तापमान, वाऱ्याची दिशा, स्वतःचा, इतरांचा आणि निरनिराळ्या वस्तूंचा स्पर्श समजू शकतो. आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो आणि संवादही करू शकतो. आपल्या या 5 इंद्रियांची अमर्याद क्षमता तुम्ही क्षणोक्षणी आजमावताय आणि याचं अप्रूप वाटलं तरच तुम्ही या संवेदनांचा अधिक जाणीवपूर्वक आणि प्रभावीपणे वापर करू शकाल. तुम्ही यात यशस्वी झालात तरच तुमच्याकडून घडणारं प्रत्येक काम अचूक आणि प्रामाणिकपणे करू शकाल. कारण आपल्याला समजणारी प्रत्येक गोष्ट आपण या पंचेंद्रियांनीच प्राप्त करत असतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग व्यवस्थित समजून घेऊ शकलात तरच जीवनातील प्रत्येक क्षणाला तुमची योग्य ती प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल. तुमच्यावर ओढवणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला योग्य उत्तर देऊ शकलात तरच कायमचा आनंद मिळवू शकाल. तुमच्या मनाचा समतोल 3 मूलभूत गोष्टींवरती आधारित आहे. 1. आपल्या पंचेंद्रियांनी ग्रहण केलेल्या आठवणी आणि अनुभव. 2. आपल्या वर्तमान प्रसंगाला समजून घेण्याची आपली क्षमता. 3. प्रत्येक प्रसंगाला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया. आपलं मन येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जुन्या आठवणींच्या म्हणजेच मेमरीज आणि अनुभवांच्या म्हणजेच इम्प्रेशन्सच्या जोरावर समजून घेते. त्यातून आपले वर्तमानाबद्दलचे विचार म्हणजे थॉट्स निर्माण करते. आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही आपल्या विचारामधून निर्माण होते आणि या प्रतिक्रिया सरळ सरळ तुमच्या भविष्यावरती प्रभाव टाकतात. प्रत्येक संवेदना, भावना आणि अनुभव या सगळ्यांचा ताळमेळ घालणारी तुमची क्षमता म्हणजेच तुमचं मन. या 3ही गोष्टींचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं याचाच
व्यापक अभ्यास आपण पुढे करणार आहोत. आपण एकाच वेळी 2 प्रकारचे जग अनुभवत असतो. तुमच्या मनात सतत विचार, चिंतन चालू असतं. ते तुमचं अंतर्गत जग. इथे तुम्ही तुमच्या विचारातून भावना, जाणीव आणि इच्छा निर्माण करत असता. आपल्या विचारांची निर्मिती बाह्य परिस्थितीतून मिळणाऱ्या माहितीतून होत असते. विचार करणं हा मनाचा नैसर्गिक गुण आहे. तुमचे विचार तुमच्या नियंत्रणात नसतात. एखादा विचार माझ्या मनात आला असे आपण म्हणतो, परंतु बाहेरच्या माहितीच्या आधारे ते विचार आपणच निर्माण करत असतो. विचारांची शक्ती इतकी आहे की त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. बाह्य जगात घडते ती परिस्थिती आणि आंतरजगात घडते ती मनस्थिती. तुमचं परिस्थितीवर नियंत्रण नसेल तरी तुम्ही मनस्थितीवरती नियंत्रण मिळवू शकता. म्हणूनच तुमच्या अंतर्गत जगावर म्हणजेच तुमच्या मनस्थितीवर नियंत्रण करू शकलात तरच तुमचं जीवन खूप सुंदर होईल. आपली वर्तमानातली मनस्थिती आपण पूर्वी ग्रहण केलेल्या अनुभवांतून घडत असते. तुम्ही ज्या गोष्टी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या किंवा इतरांनी सांगितलेल्या तसंच स्वतःला सांगितलेल्या असतात, त्यामुळे तुमची मूल्य बनलेली असतात. वर्तमानातील प्रसंग अनुभवताना आणि समजून घेताना आपण याच मतांचा आणि मूल्यांचा उपयोग करत असतो. याची साधी उदाहरणं बघूयात. आपण लहान असताना आपले आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी आपले वर्णन लाजाळू, हुशार, बुद्धू, शांत, चिडचिडा अशी वेगवेगळी विशेषणं लावून करत असतात. त्यातूनच आपली स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दलची मतं बनत जातात आणि ती प्रौढ वयात कायम असतात. तुमच्या लहानपणी जर पाण्याची भीती वाटेल असा प्रसंग घडला तर ती भीती तुमच्या मनात आजही कायम असू शकते. तुमचं अचानक कोणी कौतुक केलं तर तुमचं मन लगेच प्रसन्न होतं आणि भविष्यात त्या व्यक्तीबरोबरचे संबंध सुद्धा चांगले राहायला मदत होते. आपल्या हातून अचानक होणारी छोटीशी चूक सुद्धा आपल्याला लगेचच निराशा देते. त्यामुळे आपले मूलभूत विचार आणि मन मजबूत बनवणं आवश्यक आहे. आपल्या जीवनात घडणारे चांगले प्रसंग आपल्याला आनंद देत असतात आणि त्यावर आपल्याला दीर्घ विचार करावा लागत नाही. पण आपल्या मनाविरुद्ध घडणारे प्रसंग आपल्याला नकारात्मक विचार करायला आणि नकारात्मक माहिती अनुभवायला भाग पाडतात. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला आवडणारं गाणं ऐकता त्यावेळी तुमचं मन प्रसन्न असतं, पण एखादा कर्कश आवाज तुम्हाला त्रासदायक वाटतो. म्हणजे आपण जे काही ऐकतो त्याचाही आपल्या मनावर परिणाम होत असतो. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर आपल्याला चांगल्याच गोष्टी ऐकण्याची सवय लावली पाहिजे. म्हणून आपले लक्ष नेहमी चांगल्या गोष्टींवर आणि सकारात्मक गोष्टींवर ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह एनर्जी मिळवायची. तुमचे विचारच तुमच्या मनाचा आहार आहेत. तुमच्या मनात चांगले विचार यायला लागले तर तुमचं जीवन चांगलं आणि सकारात्मक होईल. नेपोलियन बोनापार्ट एक प्रसिद्ध फ्रेंच आर्टिलरी कमांडर होता. तो म्हणतो की माझ्या डिक्शनरीत इम्पॉसिबल म्हणजे अशक्य हा शब्दच नाही. तसंच तुम्ही विचार करताना फक्त सकारात्मक शब्दसंग्रह वापरलात तर तुमचे विचार आपोआपच सकारात्मक होतील. फक्त एकच की सकारात्मक विचार करताना सुद्धा आपल्याला परिस्थितीचं भान असणं गरजेचं आहे. तुम्ही जर अवास्तविक किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजेच फाजील आत्मविश्वास पाळला तर तुमचे नुकसान होऊ शकतं. आपण प्रत्येक परिस्थितीत जागरूक राहून आपल्या विचारांचा, मनाचा आणि शरीराचा समतोल कसा राखायचा
हे आपण पुढच्या भागात बघूया. भेटूया पुढच्या भागात. शुभेच्छा.